जागतिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटना सोलापूर व जैन सिनियर सिटीझन ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता शुक्रवार पेठ येथील महावीर सांस्कृतिक भवन येथे कॅन्सर आजार व उपचार या विषयावर कॅन्सर तज्ञ डॉक्टर शिरीष कुमठेकर, डॉक्टर विपुल दोशी आणि डॉक्टर सरिता कोठाडिया मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली। भारतामध्ये मागील अनेक वर्षांपासून महाभयंकर, महागडे, जीव घेणारा आजार कॅन्सर दिवसेंदिवस वाढत चालला आहे। लहानांपासून वयस्करांपर्यंत हा आजार होतो। हा आजार दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थितीमध्ये माहिती होतो तेव्हा रुग्ण त्याच्यावर उपचार करण्यासाठी भरपूर पैसा खर्च करतो। काही रुग्ण बरे होतात, परंतु बरेचसे रुग्ण आपला जीव गमावतात। कॅन्सर या आजाराचे नाव घेतले तरी प्रत्येक व्यक्ती घाबरतो, त्यामुळे या आजाराची तपासणी करण्यासाठी पुढे येत नाहीत। या आजाराचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आहे। या आजाराविषयी अज्ञानामुळे हा आजार जास्त पसरत आहे। त्यासाठी जास्तीत जास्त महिला आणि पुरुषांनी व्याख्यानासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जैनेस्कोचे सचिव अजित कुमार शहा यांनी केले आहे। 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर दिनानिमित्त महिलांसाठीची कॅन्सर तपासणी शिबिराचे विनामूल्य आयोजन दमाणी रक्तपेढी, डफरीन चौक येथे डॉक्टर विद्या तिरहणकर, प्रोफेसर आणि प्रमुख गायनेकोलॉजी विभाग डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर आणि त्यांचे सहकारी महिलांना कॅन्सर संबोधन, प्रबोधन, तपासणी रेड क्रॉस सोसायटी यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे। कॅन्सर तपासणी करणाऱ्यांनी आपली नावे अजित शहा 9422 46 23 80, डॉक्टर सरिता कोठाडिया 9822 34 71 07, श्याम पाटील 89 99 90 86 60, अरुण कुमार धुमाळ 98 90 90 29 23 यांच्याकडे नोंदवावीत। यापूर्वी आम्ही आयोजित केलेल्या कॅन्सर तपासणीत बऱ्याच जणांची तपासणी केली। त्यात ज्यांना कॅन्सर झाल्याचे समजले त्यांच्यावर योग्य तो उपचार केल्याने त्यांनी कॅन्सरवर विजय मिळवून निरोगी जीवन ते जगत आहेत। अशा कॅन्सरवर विजय मिळवलेल्या महिला आणि पुरुष सुद्धा त्या दिवशी आपल्यासमोर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत। तरी 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे। या पत्रकार परिषदेत संतोष बंब, श्याम पाटील, अभिनंदन विभूते, माया पाटील, अरुण कुमार धुमाळ, देशभूषण हसाळे, अशोक भालेराव, नंदकुमार कंगळे आदी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।